आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूजला सबस्क्राईब करा. Ray Kakavas, माझ्याबरोबर कॅमेरामन मातीन बाबे आणि पत्रकार अब्दुल गफार. आजचा विषय आहे हा एक तर तू राहा नाही तर एक तर मी राहीन. आता कोण म्हणला उद्धव साहेब ठाकरे. याला कारण काय काढलं की मागल्या आठवड्यामध्ये खट्टेय्यप्पा महाराष्ट्राचे गृहमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यांना न चुकणारं गृहमंत्री पदाला शोधावं की बाहेर निघा आणि ओपन करा. खरं म्हणजे गृहमंत्र्यांनी अशा प्रकारची जर टोकाटोकी होत असेल तर ते आटोक्यात आणायला पाहिजे. हे त्याचं काम आहे. पण तो तसं न करता त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की बाहेर निघा आणि टोकून राहा. त्याचं कारण काय होतं हे माहिती आहे. बहुतेक मला असं वाटतं की त्यांचा जो लोकसभेमध्ये पराभव झाला पण त्यांना सहन झालेला दिसत नाही. तर फक्त 10 सीट मिळवल्या महाराष्ट्रामध्ये. ज्या त्यांनी अगोदर जाहीर केलं होतं की आपकी बार 44 पार आणि देशामध्ये आपकी बार 400 पार. पण तो देशामध्ये फक्त त्यांना 240 सीट मिळाल्या आणि महाराष्ट्रामध्ये 2 आणखी त्याच्या बरोबर पक्ष आहेत त्यामुळे 18 एकंदर सीट्स मिळाल्या आणि 30 सीट मिळाल्या त्या महाआघाडीला मिळालेल्या आहेत. त्यामुळे तसं झालं असेल. मग त्याची प्रतिक्रिया म्हणून उद्धव साहेबांनी मी दिली की एक तर तू राहशील नाही तर मी राहते. म्हणजे आता अर्थ असा आहे की राजकारणात एकतर देवेंद्र फडणवीसांनी राहावं किंवा मी राहावं. देवेंद्र फडणवीस राजकारणात आले तर मी राजकारणात नाही निघून जाईल आणि मी राजकारणात आलो तर देवेंद्र फडणवीस आपोआप बाहेर जाणार आहे. देवेंद्र फडणवीस मी त्यांना पहिल्यांदा 1995 आम्ही बघितलं. म्हणजे टीव्हीवरती ते वाईट द्यायचे विधानसभेच्या बाहेर. त्यावेळेस मला आता वाटलं की हा मनुष्य ते पुढे येईल. त्यावेळेस ते तरुण होते. हा खूप पुढे येईल आणि त्याप्रमाणे ते पुढे आले. परंतु कालांतराने त्यांच्या डोक्यात काहीतरी कमी शिकतात. कधी म्हणजे तुम्ही समजता काय ते की महाभारतामध्ये जातं मग महाभारताचा विजय रामायणामध्ये असे 2 पात्र होते. त्याप्रमाणे त्यांच्या डोक्यात कोणीतरी काही भावून गेलं असेल आणि त्यांच्या डोक्यामध्ये शिवसेनेविषयी काही कपटी भावना निर्माण झाली असेल. 2019 साली जी निवडणूक झाली त्यावेळेस शिवसेना आणि भाजप युती होती. त्यावेळेस अमित शहा यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीची बैठक झाली. त्यावेळेस 2.5 वर्ष BJP आणि 2.5 वर्ष शिवसेना असं एकंदर वाटणी त्याच्यामध्ये होईल असं त्यांनी सांगितलं. परंतु ते नंतर त्याने नाकारलं. त्यामुळे मग उद्धव साहेबांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना एकत्र घेऊन आणि सत्ता स्थापन केली. त्यावेळेस आपले आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यावेळेस शिवसेनेत होते आणि ही सत्ता चालू झाल्यानंतर हा कारभार चालू झाल्यानंतर एक दिवस त्यांना काहीतरी असं वाटलं म्हणजे मुख्यमंत्र्यांना की हे काय खरं नाही. आणि मग त्यांनी आपला राजीनामा एका जाहीर सभेमध्ये आपल्या उद्धव साहेबांवर दिला की मी याच्या मांडीला मांडी लावून बसू शकत नाही. कारण ते आम्हाला एकदम कपडा सवान
वागणूक देतात आणि हे गजावर किर्तीकर यांनी पण ते सांगितलं होतं की हे आम्हाला चांगली वागणूक देत नाही. आणि असं असताना नंतर या कपटी कारस्थानी माणसाने शिवसेना फोडली. म्हणजे ईडी, IT, CBI यांचा वापर करून आणि शिंदे आणि त्याच्याबरोबरचे आणखीन 40 आमदार आपल्याबरोबर घेतले. आणि ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे की सुरत वाया सुरत गोवातीला आणि गोव्याला जाऊन आणि त्यांनी हे सर्व कागदपत्र केले. नंतर आता लोकसभेची निवडणुका झाल्यानंतर मध्यंतरी 8-10 तारखांवरच त्यांनी जाहीर केलं की मी हे 20 आमदार फोडले, कोणते काँग्रेसचे आणि इतर पक्षाचे. हे त्यांनी कबूल केलं. म्हणजे ते अभिमानाने कबूल करतात की मी 20 आमदार, म्हणजे असं हे कपटेपणा त्याच्या अंगात आहे. आणि तरी पण मी नाही टाकले आणि कडी जेव्हा असली हा त्यांचा एकंदर दिसतंय. तर याप्रमाणे आता जो काही जर लोकसभेला लागला आणि पुढे येणाऱ्या विधानसभेला लागणार आहे त्यावरून आपल्याला दिसेल की फडणवीसांची ताकद किती आहे. मी त्याला शुभेच्छा देतो की त्याने सत्तेवर यावं, अवश्य यावं, नक्की यावं. परंतु प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु लोकांच्या मनामधनं हे उतरलेले आहे. आता त्यांनी घेणाऱ्या घोषणा द्यायला सुरुवात केली. उदाहरणार्थ लाडकी बहीण, लाडकी बहीण. आता लाडकी बहिणीला 1500 रुपये दर महिना ते देणार आहे आणि 1 कोटी अर्ज शासनाकडे आलेले आहेत. म्हणजे ते किती पैसा लागेल ते बघा. मला वाटतं की नीती अवलंबून अर्थ खात्याने पण ते चिंता व्यक्त केली आहे. तिने पैसे कुठून उभे करावा याचा विचार लोकांनी करायला पाहिजे. लाडक्या बहिणीने पैसे अवश्य घ्यावे, परंतु मात्र येताना मात्र नक्की विचार करावा की भाजपला किंवा महायुतीला आपण मतं द्यायची की नाही. कारण आता तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये एकंदर महिलांवर जे अत्याचार होतात ते प्रचंड प्रमाणावर वाढलेले आहे. पुरणची घटना आता ताजी आहे. पुण्याला एक गौरव एका कार खाली चिरडला गेला. तो म्हणजे खूप म्हणजे धनराटक्या माणसाचा मुलगा होता आणि मग त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा मीडियावर आणि लोकांकडे जास्त आरडाओरडा झाल्यानंतर त्यांनी सारवा केले. आता रिसेंटली मुंबईला पण एक घटना घडली की तांडे नावाच्या त्या बाईला त्याने जागीच एका धनराटक्या मुलांनी चिरडला. ती पण घटनेचा एवढा विशेष काही त्यांना वाटत नाही. तर हे असं संवेदनाशील जे शासन आहे ते महाराष्ट्रातनं लवकर जायला पाहिजे असं माझं मत आहे. तर यावेळी येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण निश्चित विचार करून आणि मतदान करावं असं मी विनंती करतो. धन्यवाद.